बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाची आणि त्यामुळे सुरू असलेल्या परिणामांची। कालच्या मोठ्या पडझडीनंतर आशियाई बाजार मजबूतीने उघडलेले आहेत। जपानचा निर्देशांक निकाई 6% उसळलेला आहे। मात्र काल रात्री अमेरिकन शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरून बंद झाले। डाउ जोन्स 389 अंकांनी घसरलाय तर नॅसडॅक 15 अंकांनी बंद झालाय। आज सेन्सेक्सची वायदा बाजारामधील एक्सपायरी असल्यामुळे चढ उतारांमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे। सामान्य गुंतवणूकदारांनी पुढचे काही दिवस नव्याने पैसे लावणं आधी 2 वेळा याचा विचार करावा असा सल्ला आता तज्ञ देतात। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। निनाद झारे आपल्या सोबत आहेत। निनाद, आशियाई शेअर मार्केट आज सकाळी जोरदार उघडलेलं आहे। जपानचा निर्देशांक निकाई 6% उसळलेला आहे। मात्र अमेरिकी बाजारामध्ये रात्री नेमकी काय घडामोड होती, ज्याचे परिणाम आज आशियाई मार्केट असेल किंवा भारतीय बाजारामध्ये पाहायला मिळतील? दोन गोष्टी काल रात्री घडल्या आहेत। एक तर अमेरिकन बाजारामध्ये तुफान चढउतार बघायला मिळाले। अमेरिकन बाजार जेव्हा उघडले काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास, तेव्हा साधारण 1500 अंकांनी डाउ जोन्स घसरलेला होता। तो मधल्या काळात त्यानंतरच्या काही वेळामध्ये 1 तासाभरामध्ये 1500 अंक रिकव्हर होऊन पॉझिटिव्ह मध्ये गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा घसरला। असं दिवसभर होत राहिलं अमेरिकेतल्या बाजाराच्या सत्रामध्ये, असं दिवसभर होत राहिलं आणि शेवटी जेव्हा बंद होण्याची वेळ आली तेव्हा डाउ जोन्स हा जो तिथला महत्वाचा निर्देशांक आहे तो 389 अंकांनी घसरला। ही सलग तिसऱ्या दिवशीची घसरण होती। गुरुवारी म्हणजे 2 तारखेला ज्या दिवशी ट्रम्प यांनी टेरिफ लावले त्याच्यानंतर बाजार थोडासा वधारला होता तिथला। त्यानंतर सलग सातत्याने बाजार घसरत आलेला आहे। डाउ जोन्स आणि नॅसडॅक हे दोन्ही निर्देशांक साधारण 10% आतापर्यंत घसरलेले आहेत। 2025 ची सुरुवात पासून आतापर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याची सुरुवातीपर्यंत 4 महिन्यामध्ये अमेरिकन बाजाराने 52 आठवड्याचा नीचांक काल गाठला होता। विविध प्रकारच्या जे तिथल्या कंपन्या आहेत त्यांचे नीचांक आपल्याला काल बघायला मिळाले 52 आठवड्याचे, म्हणजे वर्षभरातल्या नीचांक पातळीवरती पोहोचले होते आणि तिथून पुन्हा एकदा थोडीशी खरेदी आली आणि बाजार थोडासा वधारला। तिकडे आज सकाळी जेव्हा जपानचा बाजार उघडलाय तेव्हा जपानचा बाजार सुद्धा 52 आठवड्याच्या नीचांकी पातळीवर कालच पोहोचला होता। काल अनेक शेअर्सने तिथल्या नीचांक गाठले होते आणि तिथून खालच्या पातळीवरनं काही प्रमाणात खरेदी आज बघायला मिळते। निकाई जो जपानचा म्हणजे टोकियो शेअर बाजाराचा इंडेक्स आहे तो आज सकाळी उघडला तेव्हा 6% उसळून उघडलेला आहे। पण ही उसळी जी आहे ती दिवसभर टिकते का, किंवा की वरच्या पातळीवर पुन्हा एकदा नफा वसुली येते, हे आपल्याला बघावं लागेल। कारण ऑलरेडी बऱ्याच जणांचे पैसे बाजारांमध्ये अडकलेले आहेत। ते लोक वरच्या पातळीवर परत एकदा मोकळे होण्यासाठी किंवा हात आपले मोकळे करण्यासाठी विक्री करतात का, याच्याकडे आपल्याला नजर ठेवावी लागेल। दरम्यान भारतीय बाजार जेव्हा आज उघडेल तेव्हा सगळ्यात महत्वाचं घडामोड आजची जी भारतीय बाजारासाठी आहे ती आहे सेन्सेक्सची एक्सपायरी। आता सेन्सेक्सची एक्सपायरी म्हणजे नेमकं काय असतं ते आपण समजून घेतलं पाहिजे या वेळेला। सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांसाठी एक वायदा बाजार असतो। दर आठवड्याला या वायदा बाजारातल्या कॉन्ट्रॅक्ट संपतात। तर सेन्सेक्सचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते संपण्याचं तारीख आज आहे। ज्यांनी आठवड्याच्या सुरुवातीला एक सेन्सेक्स वर जाईल किंवा खाली जाईल ह्या धारणेने खरेदी किंवा विक्री केलेली असते, त्यांना हे सौदे पूर्ण करण्यासाठी म्हणजे खरेदी केली असेल तर विकण्यासाठी आणि विक्री केली असेल तर खरेदी करण्यासाठी ही वेळ लागतो। जो वेळ दिलेला असतो तो आज दुपारी 3:30ला संपेल। त्याच्या आधी नेमकी ते काय पोझिशन घेतात आणि त्यावरती काय उत्तर देतात कालच्या घसरणीनंतरच, कालच्या आणि परवाच्या घसरणीनंतरच काय पवित्रा घेतात यावरती आजचा भारतीय बाजार ठरेल। त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी लोकांच्या मनात काय आहे याचा अंदाज लावल्याशिवाय आपल्याला कोणालाच काही करता येत नाही। बरोबर, दुसऱ्या समोरच्या किंवा ट्रेडर्सच्या मनात नेमकं काय आहे, आता काय घडेल हे कोणालाच सांगता येत नाही। त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी सध्या बाजारापासून थोडंसं लांब राहावं, जास्त धाडस करण्याचा प्रयत्न करू नये असं तज्ञांचं मत आहे। हे जे वादळ सध्या व्यापार युद्धाचं वादळ जे जगभरात आलेलं आहे
ते जरा शमू द्यावं. हे काय फार महिना सव्वा महिन्याच्या वरती टिकणार नाही. त्यामुळे हे वादळ शमू द्यावं आणि नंतर गुंतवणुकीचा विचार करावा असं सध्याचं तज्ज्ञांचं मत आहे. निश्चितच. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून अगदी सकाळच्या सत्रामध्ये आता भारतीय बाजारामध्ये याचे काय पडसाद उमटतात हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. नीना, तुम्ही सोबत राहा, आणखी एका बातमीच्या संदर्भात अपडेट घ्यायची आहे.